नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली शॉर्ट पिरियडमध्ये व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये आहे ना एक एक्सपायरी रिलेटेड गेम समजावला होता की कशा पद्धतीने ते लोक त्यांच्या पोझिशन अनवाइंड करण्याचा प्रयत्न करतील. बरोबर, कालच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर बघा. त्याच्यात एक छोटंसं करेक्शन असं आहे की हा जो डेटा आहे हा प्रोचा डेटा आणि एफ आयचा डेटा हा ॲज इट इज हे झाला होता तिथे. म्हणजे प्रो मध्ये पण एफ आयचा डेटा इनपुट झाला होता. तर तुम्ही हा डेटा कन्सिडर करा की त्यांच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या 6 लाखाच्या निगेटिव्ह पोझिशन्स आहेत. हेवी चेंजेस त्या ठिकाणी काल आपल्याला बघायला मिळाले होते. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जो पण डेटा आहे तो अनवाइंड करतील कशा पद्धतीने. तर कम्प्लीट गेम प्लॅन सांगितला होता, तसंच कशा पद्धतीने त्यांनी गेम एक्झिक्यूट केलाय तुम्ही बघू शकत असाल. तुम्हाला एकदा गेम कळाला ना, एकदा डायरेक्शन कळाली ना, तर मग काम झालं मित्रांनो. काही वेगळं अनालिसिस आणि वेगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींची गरज नाही. ठीक आहे. तर मार्केट खाली ओपन होणार होतं, यात काही शंका नव्हती कोणाला. तर ते खाली राहून ओके पहिल्यांदा कॉल जे झिरो करून टाकतील, म्हणजे जे कॉल शॉर्ट जे आहेत ना, एवढ्या हेवी पोझिशन ज्या कॉलमध्ये शॉर्ट्स मध्ये घेतलेल्या आहेत त्यांनी, ऑलमोस्ट 1.5 लाखाच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या शॉर्ट्स मध्ये होत्या. पोझिशन्स कव्हर होतील आणि याच्यामध्ये यांच्या ऑलमोस्ट 2 लाखाच्या पोझिशन्स आहेत. ह्या पहिल्यांदा कॉल हे झिरो केले जातील आणि मग हळू खालच्या लेवलला ते पुट जे आहेत ते कव्हर करून, म्हणजे जे पण लॉंग पुट्स होते ते कव्हर करून एक न्यूट्रली त्याला सोडलं जाईल. ठीक आहे, न्यूट्रली अशासाठी की जे पुट जे खाली ज्या ठिकाणी जे पण अनवाइंड व्हायचे राहिलेत ते सुद्धा तर झिरो व्हायला पाहिजे. तर मग अशा हिशोबाने ना हे एक्झिक्युशन हार्डली 11 वाजेपर्यंत त्यांनी करून टाकलेलं आहे. ऑलमोस्ट मोठा डेटा इथं व्हॉल्यूमवर बघू शकत असाल तुम्ही. बऱ्यापैकी अनवाइंड सकाळीच त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता दिवसभरात काय होतं ना, याच्याशी काय मतलब आहे आपल्याला. ऑलरेडी गेम त्यांचा एक्झिक्यूट झालेला आहे. आता रिटेलर बाय करेल सेल करेल, बाय करेल सेल करेल आणि ह्याच्यातच उलझून राहील. आता इथे बघा, याला इथे डब्ल्यू दिसेल, हा डब्ल्यू क्रॉस होतोय का इथे बाय करण्याचा प्रयत्न करेल, आणि हा क्रॉस नाही झाला तर इथं म्हणेल इथून हा डब्ल्यू नाही, हा डबल टॉप होता, ट्रिपल टॉप होता, इथून तो शॉर्ट घेईल. हा 100 डब्ल्यू जरी तयार झाले तर आता काय होणार आहे का बाय सेल करून. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं हे एक्झिक्युशन आणि हा गेम असतो. अंडरस्टँड करा. फार मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजण्याच्या पलीकडे आहे. हा जो गेम आहे मोर ऑर लेस हा सगळा सेलिंगचा गेम आहे आणि हा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. अशा हिशोबाने ह्यांनी एक्झिक्युशन त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलेलं आहे आणि ते आपण ऑलरेडी डेटामध्ये व्हिजिबल होतं. ते कालच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, व्हिडिओ नसेल बघितला तर पुन्हा बघा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलवर राहा, सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.